गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण करणार आहोत मराठी सब्जेक्ट. मराठी सब्जेक्टमध्ये ग्रामर आहे क्रियापद. जसं आपण हिंदीमध्ये केलेलं आहे ना, क्रिया म्हणजे वर्ब. क्रियाला वर्ब म्हणतात हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये वर्ब म्हणतात आणि मराठीमध्ये क्रियापद म्हणजे तेच वर्ब. आणि रूल सगळ्यांचा सेम आहे, फक्त लँग्वेजचा डिफरन्स आहे. लँग्वेज डिफरंट आहे आणि सर्व रूल सेम आहे. तर याच्यामध्ये पाहूया आपण. सगळ्यांनी ऐका, लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्हाला फ्युचरमध्ये खूप काम देणार हे सगळे ग्रामर. तर ग्रामर तुम्हाला यायलाच पाहिजे. लँग्वेजमध्ये ग्रामरचे खूप फार इम्पॉर्टन्स असतात. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण स्कोर करू शकता, तुमचा पूर्ण मार्क्स स्कोर करू शकतात. तर यामध्ये पाहूया आपण. चित्र पहा. क्रियापदे दिलेल्या वाक्यातील क्रिया दाखवितात, तसेच वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. क्रियापद में क्या दिखाया जाता है, सेम वैसे ही वाक्य दिखाया जाता है और वाक्य में अर्थ पूर्ण किया जाता है. खालील चित्र नीट पहा व त्यात खाली दिलेले वाक्य वाचा. अभी हमें क्या कह रहा है, जो चित्र दिया है, देखो एक तो क्या है, रात हो गई है, चंद्रमा और तारे दिख रहे हैं, ऐसा पिक है. दूसरा लड़का गिलास में पानी पी रहा है. तीसरी लड़की खा रही है और थर्ड लड़की ड्राइंग बना रही. अब इनके वाक्य देखेंगे. फर्स्ट में है चंद्र उगवतो. चंद्र काय करत आहे, तर याच्यामध्ये पण सेम आहे. त्या वाक्यामध्ये कोण काय करत आहे त्यालाच क्रियापद म्हणतात. तर चंद्र आहे नाव, चंद्र काय आहे, नाव, चंद्रमा. तो काय करत आहे, उगवतो. चंद्र काय करतो, उगवतो, उग रहा है. चंद्र करता क्या है, उग रहा है. तो उगवतो काय आहे, क्रिया. तर सेकंड चित्र पाहूया. राजू पाणी पितो. राजू काय करतो, तो मुलगा, त्याचं नाव काय आहे, राजू. राजू काय आहे, नाव. पाणी पितो, तो पाणीला काय करत आहो, पितो. तर पितो काय आहे, क्रियापद. तर थर्ड पाहूया आपण. ती मुलगी खात आहे. काय खात आहे, सोनिया. त्याचं नाव काय आहे, सोनिया. सोनिया चिंच खाते. चिंचला काय करत आहे, ती खाते. तर खाते काय आहे, क्रिया. तर फोर्थ पाहूया. सीमा. ती मुलगीचं नाव काय आहे, सीमा. सीमा चित्र काढते. ती काय करत आहे, चित्र काढते म्हणजे बनवत आहे. तर काढते काय आहे, क्रियापद. वरील अधोरेखित शब्दांवरून कोणती क्रिया घडली ते कळते. उगवला उगवण्याची क्रिया, पितो पिण्याची क्रिया, खाणे खाण्याची क्रिया, काढते काढण्याची क्रिया. हे सगळे काय आहे, क्रिया. हे अधोलेखित शब्द क्रियावाचक शब्द आहे, कारण ते अनुक्रमे उगवण्याची, पेण्याची, खाण्याची, काढण्याची क्रिया दाखवतात. उसमें क्या हो रहा है, पीने की, उगने की, खाने की, काढणे की यानी बनाने की क्रिया दिख रही है. तसेच त्या शब्दांमुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो. हीच क्रियापदे होते. इसी प्रकार से अर्थ प्राप्त होता है. यही क्या है, क्रियापद. वरील वाक्यांतील उगवला, पितो, खाते, काढते हे सर्व शब्द क्रिया दाखवणारे आहे आणि हे क्रियावाचक शब्द त्यात वाक्यांचा अर्थ पूर्ण करतात. अशा शब्दांना क्रियापदे म्हणतात. आता क्रियापदावरून क्रियेचा बोध होतो. क्रियापद से क्या होता है, हमें क्रिया का बोध होता है, यानी क्रिया क्या है वो समझ में आती है. सेकंड, वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. क्रिया से हमें दो चीज़ समझ में आती है. एक तो उसका अर्थ, उसका क्रिया का बोध होता है. दूसरा उससे वाक्य का अर्थ निर्माण होता है. अर्थ पता चलता है कि वो कर क्या रहा है उसमें. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचा क्रियापद शब्दाला क्रियापद असे म्हणतात. जो वाक्य के शब्द को पूरा करते हैं उसे ही क्रियापद कहते हैं. ठीक है. तो सेम वैसा ही है बच्चों. शो एक्शन एंड हेल्प टू मेक मीनिंगफुल सेंटेंस. वही क्रिया का बोध होना यानी शो एक्शंस, देख करके क्या एक्शंस है वो, और हेल्प होता है सेंटेंस बनने में. अब नीचे कुछ क्वेश्चंस दिए हैं और मैं सिर्फ ओरली करवाऊंगी. फिर आप लोगों को ध्यान से वीडियो सुनना है और फिर खुद के ग्रामर की बुक में न्यू पेज पर क्रियापद हेडिंग डाल करके, डेट डाल करके आपको कंप्लीट करना है बुक. तो देखो पहला सेंटेंस क्या दिया है, खालील वाक्यांतील क्रियापदे अधोलेखित करा.
याच्यामध्ये काय करायचं आहे, क्रियापदला अधोरेखित करायचं आहे, म्हणजे अंडरलाईन करायचं आहे. अंडरलाईन द वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स. फर्स्ट आहे, रजियाचा डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. उसके रजिया के आँख से क्या होने लगा, आनंद की आंसू बहने लगा. तो वाहू लागले क्या है, क्रियापद. वाहू, वाहूमध्ये क्रियापद. सेकंड आहे, कुंदा पट्टीची जलतरण पडू बनली होती. बनली यानी बनाया हुआ, तो बनली क्या है इसमें, बनली होती क्रियापद. थर्ड आहे, जमलेली माणसे ओरडत होती. जमलेली माणसे काय करत होती, ओरडत. तो ओरडत काय आहे, क्रियापद, तर त्याला ओरडाला अंडरलाईन करायचं आहे. फोर्थ आहे, मैत्रिणी हसत खेळत बागडत होत्या. मैत्रीण काय करत होते, हसत खेळत बागडत होते. हसत खेळत बागडत होत्या, तो होत्या काय आहे, क्रियापद. ये तीनों वो कर रहे थे. फिफ्थ आहे, तो मुलगा वाचत होता. तो मुलगा काय करत होता, वाचत. तो वाचत काय आहे, क्रियापद. सिक्स आहे, मी तुझ्याजवळ आलो. आलोय म्हणजे आया है, तो आलोय आहे क्रियापद. सेवन्थ आहे, भीमरावाला खूप बरे वाटले. काय काय झाले, त्याला खूप बरे वाटले, तर वाटले काय आहे, क्रियापद. एथ आहे, स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. लिहिली म्हणजे लिखा हुआ, लिहिली आहे क्रियापद. नाइन्थ आहे, गवतांवर दवबिंदू पडतात. तर यानी घास के ऊपर बूंदुएं गिर रही थी, तो क्या हो रही थी, पडतात. पडतात काय आहे, क्रियापद. 10th आहे, सुगर्ण पक्षी सुबक वीण घालतो. तो वीण यानी घालतो, बना रही है, वीण बनाते हैं, सुबक वीण घालतो, तर वीण घालतो आहे क्रियापद. 11 आहे, गुरुजींनी सुगर्ण पक्ष्यांची वाखाणणी केली. गुरुजींनी काय केली, सुगर्ण पक्ष्यांची वाखाणणी केली, तर सुगर्ण पक्ष्यांची वाखाणणी करणे म्हणजे क्रियापद. 12th आहे, एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. तर मोटार बनवावी काय आहे, क्रियापद. मोटर बनाएंगे हम लोग, ऐसा लगा, तो ये क्या है, ये क्रियापद है. नेक्स्ट देखेंगे बच्चों. अब इस पिक में देखो क्या दिया है, पिक देखना है खाली. फोर्थ, खालील चित्रांसमोर कंसातील योग्य क्रियापद निवडून लिहा. इसमें 5 चित्र दिए हुए हैं और ऑप्शन में 5 वर्ड्स दिए हुए हैं. कौन सा वर्ड कौन से चित्र में सूट करेगा वो लिखना है. तो फर्स्ट लड़का क्या कर रहा है, ब्रश. अब देखो, नमस्कार करणे, घासणे, चित्र रंगवणे, झोपणे, धावणे. तर घासणे, घासणे काय करत आहे, तो ब्रश करतोय म्हणजे दातला घासतोय. तर या इकडे काय येणार, सेकंड ऑप्शनमध्ये आहे घासणे, तर काय येणार, सेकंड ऑप्शनमध्ये आहे घासणे, तर फर्स्टचा आन्सर येणार घासणे. सेकंड आहे नमस्कार करणे, तर नमस्कार करतोय, फर्स्टमध्ये आहे फर्स्ट ऑप्शन नमस्कार करणे. थर्ड काय आहे, धावणे, धावत आहे ना तो मुलगा, तर धावणे काय आहे, क्रिया, तर लास्टमध्ये ऑप्शन आहे धावणे, तो धावणे येणार तिकडे. तर आहे फोर्थ, चित्र रंगवणे, तर फोर्थला आहे थर्ड नंबरमध्ये आहे चित्र रंगवणे, ते येणार तिकडे. नंतर आहे झोपणे, तो झोपला आहे ना बेडमध्ये, तर फोर्थ ऑप्शनमध्ये आहे झोपणे, तर फोर्थमध्ये येणार, फिफ्थमध्ये येणार झोपणे, फोर्थ ऑप्शनवर आहे. तर असा चित्र पाहून तुम्हाला हे क्रियापद लिहायचे आहे. हे 2 क्वेश्चन्स आन्सर्स करायचं आहे आणि जे डेफिनेशन मी जो PDF तुम्हाला पाठवणार आहे पेजप्रमाणे, तो पूर्ण तुम्हाला लिहायचा आहे. PDF मध्ये जो पण आहे ते तुम्हाला आपल्या ग्रामरची बुकमध्ये लिहायचं आहे. फक्त पहिले लिहायचं आहे क्रियापद, हेडिंग, डेट घालायचं आहे, नंतर स्टार्ट करायचे आहे. चित्र नाही काढणार तरी पण चालेल, पण वाक्य लिहून त्याचं डेफिनेशन, त्याचे प्रकार, त्याचे क्रियापदवरून ते सगळे, आणि हे दोन्ही क्वेश्चन्स, प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2, हे प्रश्न क्रमांकमध्ये प्रयत्न करा. चित्र काढायचा नाही होणार तरी पण चालेल, तुम्ही फक्त आन्सर लिहा. ओके, सो बाय स्टुडंट्स अँड टेक केअर. नीट करा.